नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवस झालं कंटिन्युअसली बघतोय आपण. सातत्याने 2 काय आलेले आहेत, न्यूज बुलेटिन आलेले आहेत शिक्षक भरती बाबतच्या. एक 5-6 दिवसामध्ये जो काही राऊंड महत्वाचा आहे तो लागणार आहे आणि बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर अजून एकदा कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही. कमळ म्हणजे बीजेपीचं नाही मित्रांनो, आपल्या हसूचं कमळ, आपल्या चेहऱ्यावरलं कमळ. आपल्याला नोकरी मिळालेल्याचा आनंद लवकरच तुमच्या चेहऱ्यावर पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये समांतर आरक्षणाबाबत जो काही निर्णय आहे तो खूप महत्वाचा आहे. जागा वाढ होण्याची शक्यता आहे. कोणत्या विभागामध्ये जागा वाढतील, कशा पद्धतीने जागा वाढतील, कशा पद्धतीने कास्टला फायदा होणार, कोणत्या जागा वाढणार आहेत, हे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना आपला जास्तीत जास्त फायदा झालाय, लागल्यानंतर एक फोन कॉल केल्याशिवाय राहायचं नाही बरं का. त्याच्यातच सर्वात मोठा आनंद आहे. तुम्ही लागलात म्हणजेच मित्रांनो सगळं काही मिळवलात. लक्षात घ्या, आयुष्याची रोजीरोटी मिळवलात. लक्षात घ्या मित्रांनो, या न्यूज बुलेटिन मध्ये बारकाईने बघण्याच्या गोष्टी खूप आहेत. त्यामुळे बारकाईने न्याहाळून व्यवस्थितरित्या कार्यक्रम करायचा आहे आपल्याला येत्या भरतीमध्ये. लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यूज बुलेटिन ओपन करतो मी. अतिशय आनंद होतोय मला, जे की रिक्त शासन जागा ठेवत नाही, जे की समांतर आरक्षणामध्ये ज्या काही रिक्त जागा राहत होत्या त्या ठेवत नाही. लक्षात घ्या, मी काय म्हणतोय त्यावर लक्ष केंद्रित करा. पहिला मुद्दा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. समांतर आरक्षणाबाबत शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त इत्यादी आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागा त्या सामाजिक प्रवर्गातील सर्वसाधारणमध्ये समांतर आरक्षणाशिवाय गुणवत्तेनुसार रूपांतरित करून भरण्याच्या तरतुदी आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येते. पहा मित्रांनो, तरतूद तशीच आहे, आयोगाची पण आहे, त्यांचं काही चूक नाही. जर समजा समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिकाच्या जागा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आता समजा ओबीसी आहे किंवा कुठलीही कास्ट आहे, आता ओबीसी मध्ये माजी सैनिकाच्या काही जागा रिक्त राहिल्यात, तर ओबीसी मधल्या सर्वसाधारण यादीमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. म्हणजे मेरिटमध्ये नक्कीच फरक पडणार आहे. म्हणजे काय होतं, जे काय आता बघा आपण काय करतो, आपण सर्वसाधारण मध्ये भरतो. त्या प्रवर्गातील म्हटलंय त्यांनी, खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्या सामाजिक प्रवर्गातील म्हणजे त्यांच्या समांतर जागा त्या सामाजिक प्रवर्गामधील म्हणजे जे की सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरलेले असतात त्यांना यांचा फायदा होणार आहे. पोरांनो, नक्कीच इथे तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. माजी सैनिकाच्या साधारण भरपूर जागा आहेत मित्रांनो, 15% जागा असतात त्यांना, म्हणजे 2-3 हजार जागा रिक्त असतात. प्रकल्पग्रस्त भेटले नाहीत, कुठं फॉर्मच गेला नाही किंवा प्रिपरेशनच दिलेले नाहीत, त्या सुद्धा कन्वर्ट होऊन येणार मित्रांनो. लक्षात घ्या. म्हणजे आरक्षण, भूकंपग्रस्त, काही लोकांचं काय असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून बाहेर निघतात, त्यावेळेस ते सुद्धा सर्वसाधारण मध्ये येतील. हे महत्वाचा आणि अति महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतरचा दुसरा मुद्दा त्यांनी काय म्हटलंय बघा, माजी सैनिकाबद्दलचा. माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रूपांतरित करावयाच्या जागासाठी सैनिक कल्याण बोर्डाकडे आज दिनांक म्हणजे 18/6/2024 रोजी आयुक्तालयातील संबंधित उपसंचालक यांनी ना हरकत प्रमाणपत्राबाबत पाठपुरावा करण्यासाठी भेट दिली आहे. ना हरकत प्रमाणपत्र देऊन टाकलं, बाबा आमच्या जागा जर भरणं होत नसतील बोर्डाने तर त्यांना वेट करत बसायचं नाही, सरळ त्या भरून टाका, कारण रिक्त पद राहणं धोक्याचं आहे. म्हणून ते काय केले, ना हरकत प्रमाणपत्राने त्यांनी जाहीर केलेलं आहे. तसेच आयुक्त शिक्षण यांनी देखील संचालक सैनिक कल्याण बोर्ड यांच्याशी आज चर्चा केली आहे. सैनिक कल्याण बोर्ड त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेत असून सर्व जिल्ह्याची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना मुदत सुद्धा दिलेली आहे मित्रांनो, फक्त 2-3 दिवसाची. म्हणजे 21/6/2024 ची अंतिम मुदत त्यांनी जिल्ह्यांना दिलेली आहे. शासन पत्र दिनांक 14/6/2024 नुसार उपलब्ध भूकंपग्रस्त उमेदवाराबाबत पोर्टलवरील अंतर्गत कारवाई तपासून पूर्ण झालेली आहे. म्हणजे शासन निर्णयानुसार जे काही भूकंपग्रस्तामध्ये काही त्रुटी होत्या त्या सुद्धा क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर ही रूपांतरण फेरी घेत असताना सर्व तांत्रिक बाबीची कायदेशीर, मित्रांनो लक्षात घ्या, काही लोकांना काही माहितीच नसतं आणि तुम्हाला पण सांगतो, न्यूज बुलेटिनवर जास्त विश्वास ठेवा. मी तर वेबसाईट सांगतो तुम्हाला, महा टीचर रिक्रुटमेंट टाकल्या आपल्या मोबाईल मध्ये न्यूज बुलेटिन मिळून जातं. त्यामुळे
जबरदस्त त्याच्यावर विश्वास ठेवूनच चाला. उगाच भडकवा भडकवी. अरे तुला 80च मार्क आहेत, कशाला वाट बघतोय, लोकांना कशाला भडकवतोय, बघ ना दुसऱ्या परीक्षेची तयारी कर. माझं स्पष्ट मत आहे, लागलात तर थांबा, लागायची शक्यता असेल तरच थांबा, नसता लागायची शक्यता नसेल लागा तयारीला पुढल्या भरतीसाठी. वेळ वाया घालवू नका कृपया करून. आपलं आयुष्य परत परत नाही. करिअर खूप महत्वाचं असतं. एकदा जर वय वाढत गेलं तर वयाचा शेवट येतो, पण आपण कुठं करिअर मध्ये थांबा धरत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बारकाईने लक्ष द्यायचंय. आपल्या मनावर तर खोटं बोलू शकत नाही आपण लागणार आहोत का, आपल्याला अंदाज आलाय का, लागणार असेल तर थांबा, नसता लागा तयारीला. स्पष्ट मत आहे. पुढे अनेक भरत्या येतील, अनेक भरत्यामधून शिक्षक भरती सर्वाधिक असेल, लक्षात ठेवा आपला हा शब्द. ठीक आहे. ही रूपांतरण फेरी घेत असताना सर्व तांत्रिक बाबीची कायदेशीर तरतुदीची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यामुळे शासनाने देखील शासन स्तरावरील अन्य विभागाशी समन्वय करून या संदर्भातील आदेश 7 जून रोजी व 14 जून रोजी निर्गमित केले आहेत. ते आदेश निर्गमित झाल्यानंतर क्षेत्रीय स्तरावरील कारवाई त्या आदेशातील निर्देशानुसार तातडीने सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात दैनंदिन पाठपुरावाही करण्यात येत आहे. संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होतात यादी जाहीर करण्याची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. म्हणजे 2च रिझल्ट बाकी आहेत आता, एक माजी सैनिक आणि शासनाचा पाठपुरावा. हे 2 रिझल्ट लागले पोरांनो. मला तर वाटतंय आपल्याला 25 ते 30 जुलै दरम्यान लिस्ट गॅरंटेड लागणार आहे. मागची सुद्धा 25 तारीख होती. आयुक्त कार्यालयाने सुद्धा ठरवलंय का काय 25 डेट शुभ डेट म्हणून ठरवलं आहे का. मला वाटतं 25 तारखेला डॉट लागते का काय, असं मला वाटायला लागले. बघू आपण, नक्कीच आपल्याला यश मिळून जाणार आहे याच्यामध्ये. त्यानंतर संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त होतात यादी जाहीर करण्याची कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. मित्रांनो परत एकदा रिपीट, बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यावी. बुलेटिनवरच विश्वास ठेवा. मी सातत्याने सांगत आले विद्यार्थी मित्रांनो, बुलेटिनवर जास्त विश्वास ठेवा, कारण त्याच्यामुळे फायदा होतो आणि 100% फायदा होत असतो. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो संयम बाळगा, थोड्या दिवसामध्ये गोड बातमी मिळणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. ग्रो अकॅडमी तुम्हाला कायम मोटिवेट करत असतं आणि योग्य माहिती देत असतं. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. गॅप आहे म्हणून अभ्यास करायचं रोखू नका. येत्या काळामध्ये सुद्धा शिक्षक भरतीसाठी चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द माझा मनामध्ये आणि माइंडमध्ये सेव्ह करून ठेवा. आरोग्य विभाग, शिक्षक विभाग व गृह विभाग दणक्यात भरत्या होतील 5 वर्षामध्ये पुढल्या. त्यामुळे तयारीत राहणं गरजेचं आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.